राहाता तालुक्यातील धनगरवाडी दिघी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या सांगता सोहळ्याला धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाबरोबरच राजकीय एकोप्याची अनोखी किनार लाभली। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत वारकरी परंपरेतील फुगडीचा आनंद घेतला। मान्यवरांनी धरला पारंपरिक फुगडीचा फेर। सांगता सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे यांसह अनेक मान्यवरांनी पारंपरिक फुगडीच्या ताल्यावर धरलेला फेर। ऐरवी राजकीय व्यासपीठावर परस्परांवर टीका करणारे नेते एकाच तालावर फुगडी खेळताना पाहून उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या अनोख्या प्रसंगाचं स्वागत केलं। गणपती महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। नमः पार्वती पते हर हर महादेव। मुंबईवरनं उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतनं एक मोठा समुद्र दिसत होता, पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय। हरिनामाची आणि सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरू रामगिरी महाराजांची किमया आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात। आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलं आहे की ज्यावेळी युरोप, अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते, ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती, संस्कार, विचार, भाषा काय आहे हे माहिती नव्हतं, त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती आणि त्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं आमचा सनातन विचार हा लोकांना संस्कार देत होता। तीच भाविकता होती, तोच हरिनामाचा पाठ होता आणि त्या माध्यमातनं सातत्याने आमची संस्कृती, आमची सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता। आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणे झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला। आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली, पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही। हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही। आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत।